त्या बापाला घेऊन जेव्हा आपण पंचायत समिती कार्यालयामध्ये गेलो आणि आपलं सर्व काम झालं होतं, तहसीलदाराची आपल्याला एक सही घ्यायची होती आणि सही घेत असताना आपला बाप आपल्या सोबत होता. ते दिवस आठवा की तुम्ही कदाचित 10वीला असताल, कदाचित 12वीला असताल. तुम्ही काढायला गेले ते कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट काढायला जाताना तुम्हाला शेवटची सही लागत होती तहसीलदाराची. तहसीलदाराची सही लागत असताना नेमकं तुम्ही त्या तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये जाणार तेव्हा पांढऱ्या शर्टावर पांढऱ्या पॅन्टवर एक चपरासी तुमच्या बापाच्या छातीला हात लावतो आणि थांबवतो. तुमच्या बापाला थांबवण्याचं एकमेव कारण आहे तुमच्या बापाची गरिबी, तुमच्या बापाच्या अंगात असणारे कपडे. तुमच्या बापाला थांबवतो आणि सांगतो तहसीलदार साहेब बिझी आहेत, तहसीलदार साहेब मीटिंगमध्ये आहे, तुम्हाला सध्या भेटता येणार नाही. तेव्हा कदाचित तुम्ही तुमच्या बापाच्या बाजूला उभे असाल. तेव्हा पांढरा शर्ट घालणारा एखादा पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, एखाद्या स्थानिक गावाचा सरपंच असेल, तो त्याचा वाजणारा बूट करकर बूट वाजतो, तो तुमच्या बापाच्या बाजून झपकन कॅबिनमध्ये जातो, तहसीलदाराच्या समोर बसतो, चर्चा होतात, गप्पा होतो, कोणीतरी चहा घेऊन येते, पाण्याचा ग्लास घेऊन येते, तो चहा पितो, गप्पा होतात, त्या निघून जातात. त्या गप्पा कोणत्या असतात काय असतात याच्याशी घेणं नाही आहे. पण ज्या पांढऱ्या शर्टावर पांढऱ्या पॅन्टवर असणाऱ्या चपराशाने आपल्या बापाच्या छातीला हात लावला आणि सांगितलं तू इथं थांब, तहसीलदार साहेब बिझी आहेत. त्यावेळी झक मारायची तर मारेल, दिवसाचा रात्र करेल, रात्रीचा दिवस करेल, एवढा अभ्यास करेल. जर संगमनेरमधून 3 पोरं UPSC मध्ये जात असताल तर MPSC टॉपर करेल, याच तालुक्यामध्ये तहसीलदार होईल आणि याच साल्याला मायबापासाठी एक ग्लास भरून पाणी आणायला लावेल. हे स्वप्न तुम्हाला पाहता आलं पाहिजे.